नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? अंबाळा खंडारी. पूर्ण नाव सांगा ना. राजेश वाडोकर. राजेश वाळोकर. हा. राहणार अंबाळा. अंबाळा खंडारी. बर. तालुका अचलपूर. जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 8308 579610. 10. माझा परिचय अतुल देवगरे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझा मोबाईल नंबर 9970764666. माझं फार्म अतु कृषी सेवा केंद्र नावानं आहे. आपण वाळोकर साहेबाची इथं एक डेमो दिला होता कंट्रोलर नावाचं, सरदार ॲग्रिकेम कंपनीचं. आता काय झालं होतं का ह्या अंबाळा हे क्षेत्र कोण्या एरियात येते? अंबाळ्यामध्ये. अंबाळ्यामध्ये. अंबाळा म्हणजे परतोळ्याबादचा अंबाळा, कांडली अंबाळा. आता इथं काय झालं होतं, इथं डुकरीचा आणि वाणीचा आणि प्लस पाखरेचा त्रास खूप होता. खूप त्रास होता. किती त्रास होता? खूप. आधी पहिले पेरणी झाल्यानंतर यांची जी तूर निघाली त्यावेळेस यांच्या इथं वाणी आणि पाखरं ह्या दोन्ही गोष्टी डुकरं. तर आपण तुम्हाला एका टाकीचा सरदार ॲग्रिकम कंपनीचं कंट्रोल नावाचं प्रोडक्ट दिलं, तो वरतून स्प्रे करायला. कळू. कळू. तर त्याचे रिझल्ट कसे भेटले तुम्हाला? चांगले भेटले. म्हणजे दोन फायदे काय काय झाले? फायदे म्हणजे आता आपल्याला टाकलं तर काही खाल्लं नाही, काही नाही. आणि डुकराचं काही नाही. डुकरानं काही खाल्लं नाही त्यापासून? पाखराचं नाही, डुकरानं काही उखरलं नाही, काहीच नाही. आणि पाखऱ्या वाणी काहीच नाही. जिथं तुम्ही मारलं नाही तिथं काय त्रास आहे? तिथं खूप त्रास होता तो. म्हणजे तो कंटिन्यू त्रास राहिला का? तिथं डुकराने खाल्ली आणि डुकरानं उकरून टाकली आणि वाणी कतरण करून राहिली होती ती. आणि पाखरं जे पाळत होते ते चालूच होतं. चालूच होते. म्हणजे जिथं तुम्ही टाकलं, जिथं आपण एका टाकीचा डेमो टाकला तिथं म्हणजे पाखरेचा त्रास नाही, डुकराचा त्रास नाही, वाणीचाही नाही, काहीच नाही. बरोबर आहे. मग असं शेतकऱ्यांना जो आता जनरली प्रत्येक इकडे त्रास आहे ह्या गोष्टीचा, बरोबर आहे. तर अशासाठी शेतकऱ्यांना सरदार ॲग्रिकेमचं कंट्रोलर युज करायला पाहिजे काय? पाहिजे नाही. 100%. म्हणजे त्याचा बेनिफिट 100% भेटणार. म्हणजे आज तुमच्या इथं मागील वर्षातील ह्या वर्षातील अशा दोनदा तूर पेरण्यात आल्या. 2 वेळा. बरोबर आहे. कायसाठी? का पेरल्याबरोबर डुकरानं खाल्ली. डुकरं आणि पाखरी आणि वाण्या. पहिले तर निघायच्या अगोदर डुकरं खाऊन घेतात पहिले. बरोबर आहे. शेतकऱ्यानं 1 किलोला 10 मिली कधी कंट्रोलर कधी युज केलं तर डुक्कर त्याला खाणार नाही. निघाल्यानंतर मग आता कदाचित ह्या वर्षात पाऊस कमी असता. पाऊस कधी भरपूर आला तर मग प्रॉब्लेम येत नाही. पण पाऊस कमी असल्या तर त्यावेळेस तुमचा पाखरं आणि वाणीचा त्रास वाढला होता यावर्षी. खूप वाढला होता. बरोबर आहे. मग अशा याच्यात कधी शेतकऱ्यानं निघाल्याबरोबर 2 पाणी 3 पाणी झाली त्यावेळेस कधी तुम्ही फवारणी केली कंट्रोलरची अदर पेस्टिसाइड न मारता, तर त्यावेळेस तुम्हाला जो डुकरीचा त्रास किंवा पाखरेचा किंवा वाणीचा असा त्रास होणार नाही. बरोबर आहे. हे कंट्रोल पासून एवढे फायदे मिळते. शेतकऱ्याला काय सांगूशी वाटते तुम्हाला? आम्हाला आता कंट्रोल बद्दल युज करायला पाहिजे. करायला पाहिजे. बरोबर आहे. खूप फायदा आहे याच्यामुळे. खूप फायदा. तुम्ही दिला याच्यामुळे खूप फायदा आहे. आता जो तुमचा जो त्रास होता, जो तुम्हाला डबल पेरणी केली असती, तुमचा वेळ पण गेला असता, पीक पण मागं राहिलं असतं. आज तुमची लगभग 40 दिवसाची तूर असेल. 40 दिवसाची आहेच नाही. बरोबर आहे. आज दानाही नाही टाकला मी. आज अजून फर्टिलायझर युज नाही केलं. नाही, काहीच नाही. बरोबर. आज पहा शेतकरी बंधू, यांची तूर जी आहे 40 दिवसाची आहे. आजच्या कंडिशनला आपण याचं क्रॉप समजा वाचल्या गेलं नाही तर यांच्या वावरामध्ये जे बाजूचं शेत आहे यांचं राहिलेलं तुकडं, तर याच्यामधली अर्धी तूर खतम झालेली आहे. निघाल्यानंतरही पाखरेनं खूप पाडली, वाणीनं खूप पाडली आणि डुकरं पण खूप उखरायला लागले होते. बरोबर आहे. आज इथं वाचली म्हणजे हा प्लॉट त्याचा 1 नंबर बनलेला. 1 नंबर चांगला आहे. शेतकऱ्यांना असं कधी युज केलं तर प्रत्येकाच पीक वाचेल. याच्यानंतर चेना जो आहे, चेना पेरणी सोबत कधी कंट्रोल 10 मिली कधी युज केलं 1 किलोला तर त्याचाही चेना डुकरेपासून वाचू शकतो. बरोबर आहे. नंतर तुम्ही ह्या औषधीचे फायदे म्हणजे व्हाईट फ्लाय, थ्रिप प्लस अंडी, म्हणजे जे अळीपासून जे अंडी तयार होणारी आहे ते होणार नाही. कारण सगळ्यात कडू औषध आहे कंट्रोलर नावाचं.
लिप मॅनवरही काम करते. एवढ्या प्रकारचं काम करून शेतकऱ्यानं यूज करायला पाहिजे. म्हणजे त्याचा जो फायदा आहे, जिथं 5 फवारणी व्हायला पाहिजे तिथं 3 फवारणीमध्ये येते. कारण का अटॅक जो आहे, अंडी जो टाकणारी आहे तेच खतम होते, त्यामुळे अटॅक समोर येत नाही. आणि त्या औषधीमुळे लाईफ जे पेस्टिसाइड मध्ये त्याला 10 ते 12 दिवस मिळते, ते टाकल्यामुळे 15 ते 20 दिवस पर्यंत त्याला लाईफ मिळू शकते. तर शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. कंट्रोल नावाचं औषध हे प्रत्येक शेतकऱ्यांना यूज करावं, हे आमचं मत आहे बा. ठीक आहे, धन्यवाद.